बाहेरचा पिझ्झा खूप महाग वाटला, म्हणून म्हणला की आपणच घरच्या घरी बनवूया, तोही एकदम स्वस्तात मस्त. आता पहिल्यांदा विचार केला की स्वस्तात मस्त पिझ्झा बनवायचा आहे तर बेस पण घरीच बनवूया. पण परत विचार केला एकदम स्वस्तात मस्तवाला नंतर कधीतरी बनवू. आत्ता बनवूया बेकरीतल्या बेसचा पिझ्झा. बाकी काय नाही हो, घरी बेस बनवायचा आळस. मग काय, बेकरीतून पिझ्झा बेस आणला, त्यावर पिझ्झा सॉस लावला, त्याचबरोबर टॉमॅटो सॉस लावला. हे सर्व लावून झाल्यानंतर ते व्यवस्थित असं पसरवून घेतलं. आता ते पसरवल्यानंतर त्याच्यावरती जे आपण बारीक कट करून घेतलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, पनीर आहे ते आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि ज्यावेळी तुम्ही कांदा कापाल ना, त्यावेळी अशा प्रकारे चौकोनी कांदा कापायचा आहे आणि कांद्याची प्रत्येक स्लाईज आहे ती वेगवेगळी करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे कट करून घेतलेले व्हेजिटेबल्स आहेत ते ह्याच्यावरती लावायचे आहेत. तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहेत. आता हे सर्व लावून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती अमूलचं चीज मिळतं ते आपल्याला किसून टाकायचं आहे. तर इथं 18 रुपयाचा जो अमूलचा क्यूब मिळतो तो आणला आहे आणि अशा पद्धतीनं ह्याच्यावरती किसून टाकायचं आहे. आता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता किंवा थोडं टाकू शकता. वरून चिली फ्लेक्स टाकायचे आहेत, ऑरेगेनो टाकायचे आहेत आणि हा पिझ्झा आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. आता बरेच लोक चिली फ्लेक्स आणि ऑरेगेनो हे बेक केल्यानंतर टाकतात, पण मला इथं आधीच टाकायला आवडतं, त्यामुळे मी आधीच टाकते. आता कढई ठेवली आहे, कढईमध्ये स्टँड ठेवून त्याच्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे. आता जो पिझ्झा आपण बनवून घेतलेला आहे तो बेक करण्यासाठी ठेवायचा आहे आणि 15 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती हा व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे. जास्त वेळ बेक करायचा नाही आहे. जर फास्ट गॅस असेल तर फक्त 5 ते 7 मिनटामध्ये पिझ्झा बेक होतो. आता हा पिझ्झा काढून घ्यायचा आहे. जास्त वेळ बेक केला तर तो कठीण होतो. एकदम मस्त आणि टेस्टी असा स्वस्तात मस्तवाला पिझ्झा बनून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.